पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक औरंगाबादमध्ये दाखल झालं आणि आज हे पथक औरंगाबादच्या निपाणी आणि पैठण तालुक्यातल्या काही गावांना भेट देणार आहे। औरंगाबाद जिल्ह्यासोबतच उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची हे पथक पाहणी करणार आहे। शेतकऱ्यांशी संवाद देखील ते साधणार आहेत। केंद्राचं पथक येणार असल्यामुळे शेतकऱ्यांनाही मदत मिळण्याची आशा आहे। खरीपापाठोपाठ रब्बीचं पीकही धोक्यात आलंय, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। जालना जिल्ह्यात यंदा दमदार पाऊस झाला, त्यामुळे खरीपाच्या पिकाची चांगली वाढ झाली। मात्र अतिवृष्टीने शेतीमालाचं नुकसान झालं। शेतकऱ्यांच्या हाती आलेलं पीक गेलं, तसंच पिकासाठी झालेला खर्चही निघाला नाही। आजही अनेक शेतकरी कापसाचं पीक उपटून गहू हरभऱ्याची पेरणी करतायत। मात्र गेल्या 10-12 दिवसांपासून तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण असल्यानं ज्वारी, गहू, हरभरा या पिकांवरती आता रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। नवीन तांदळाच्या हंगामाला आता सुरुवात झाली आहे। बाजारात नवीन तांदूळ विक्रीसाठी दाखल झालाय। यंदाच्या हंगामात सुवासिक आंबेमोहर तांदळाच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत प्रति क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयांनी वाढ झाली आहे। हंगामाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश इथून आंबेमोहर तांदळाची मोठी आवक होते। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून आंबेमोहर तांदळाची निर्यात वाढली असून अमेरिका, युरोप, आफ्रिकेतून आंबेमोहरासह बिगर बासमती तांदळाला मागणी वाढत चालली आहे। वाशिम जिल्ह्यातील बिटोडा तेली इथल्या सदाशिव राऊत ह्या शेतकऱ्यानं 1.5 एकर क्षेत्रामध्ये सेंद्रिय भाजीपाला घेऊन विदेशी भाज्यांचा प्रयोग यशस्वी केलाय। त्यामुळे अवघ्या 1.5 एकर शेतामध्ये 40,000 लागवड खर्च करून वर्षाकाठी 4.5 ते 5 लाख रुपये निव्वळ नफा मिळवत सेंद्रिय भाजीपाल्याला बाजारात चांगले दर मिळत नसल्यानं त्यांनी विक्रीसाठी वाशिम शहरातील डॉक्टर, वकील, अधिकारी यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि त्यांना मागणीप्रमाणे घरपोच भाजीपाला ते आता देत आहेत। त्यामुळे त्यांना चांगला नफा देखील मिळतोय आणि ग्राहकांना विषमुक्त भाजीपाला मिळतोय। राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा घसरल्याचं निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदवण्यात आलंय। राज्यात सर्वात कमी तापमान परभणीमध्ये नोंदवण्यात आलं। धुळे, नाशिक, गोंदियामध्ये देखील कमी तापमान आहे। उत्तर भारतामध्ये पुढील 2 दिवसात थंडीची लाट येईल आणि असा इशारा हवामान खात्याने दिला आणि त्याचाच थेट परिणाम हा महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्याचबरोबर विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। परभणीचा पारा 5.6 अंशांपर्यंत जाऊन घसरलेला आहे आणि हे यंदाच्या हिवाळ्यातलं सर्वाधिक निच्चांकित तापमान आहे। दर दिवशी हे तापमान घसरत चालल्यानं यंदा बोचऱ्या थंडीचा परभणीकरांना सामना करावा लागतोय। थंडगार वारे देखील वाहू लागलेत। जागोजागी गल्लीबोळांमध्ये शेकोट्या देखील पेटलेल्या पाहायला मिळत आहेत। धुळे जिल्ह्यात निच्चांकित तापमानाची नोंद करण्यात आली। जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 6 अंशांखाली गेलेला आहे। धुळे शासकीय कृषी महाविद्यालयात 6.2 तापमानाची नोंद करण्यात आली। तापमानाचा पारा हा गेल्या एका आठवड्यापासून सतत खाली येतोय आणि गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढतच चाललाय आणि ह्या वर्षात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे नाशिकमधला निफाड तालुका गारठून निघालाय। कुंदेवाडीतल्या गहू संशोधन केंद्राच्या हवामान विभागात 8.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली। यंदा थंडीच्या हंगामातील ही निच्चांकी नोंद आहे आणि ह्या अगोदर 12 नोव्हेंबर रोजी 8.5 अंश इतकी नोंद करण्यात आली होती। किमान तापमानाच्या पाऱ्यात दररोज घसरण होत असल्यानं निफाडकरांना थंडीमुळे हुडहुडी भरली आहे। विदर्भातही थंडीचा कडाका वाढत चाललाय। नागपुरामध्ये 8.4 अंश सेल्सिअसवरती पारा घसरलाय, तर यवतमाळमध्ये आणि गोंदियामध्ये प्रत्येकी 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर अकोल्यामध्ये 9.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलंय। कोकणात सध्या वातावरणात गारवा आहे, त्यामुळे कोकणातील पर्यटन स्थळ आणि किनारे गजबजलेले आहेत। मुरुड तालुक्यातील काशी, नांदगाव, चिकणी, राजपुरी समुद्र किनारपट्टीवरून मोठ्या संख्येने इथे पर्यटक पाहायला मिळतात। तापमानाचा पारा 19 सेल्सिअस इतका नोंदवण्यात आलाय। जंजिरात किल्ल्याला तरंगत्या जेट्टीची प्रतीक्षा आहे आणि गेल्या अनेक वर्षे ही मागणी मंजूर होत नसल्यानं अनेक पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे।
अनलॉकमुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव होण्याच्या भीतीने आता कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे। आतापर्यंत देशात जवळपास 16,20,98,329 चाचण्या करण्यात आल्या। काल एका दिवसामध्ये जवळपास 9,01,34 कोरोना टेस्ट करण्यात आल्याची माहिती ICMRनं दिली आहे। राज्यात कोरोनाचे 3,811 नवीन रुग्ण आढळून आले, तर काल 98 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। यामध्ये दिलासादायक बातमी म्हणजे काल 2,064 जण हे कोरोनामुक्त झालेत। राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 94.6% गेलंय। राज्यामध्ये सध्या 62,743 कोरोना रुग्णांवरती उपचार सुरू आहेत। दिवसभरात मुंबईमध्ये 586 रुग्ण आढळून आले, तर ठाण्यामध्ये आणि ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये 156, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 106, नाशिक आणि नाशिक महापालिका क्षेत्रात 318 नवीन रुग्ण आढळून आलेत। मुंबईत रविवारी 586 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर 11 रुग्णांचा मृत्यू झाला। आतापर्यंत 93% रुग्ण हे कोरोनामुक्त झालेत। रुग्णवाढीचा दर हा 0.21% स्थिर आहे। मुंबईतील रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी झालाय। दररोज 700 ते 800च्या आत रुग्ण आढळत आहेत आणि एकूण रुग्णसंख्या ही 2,86,000च्या पुढे गेली आहे। आतापर्यंत मुंबईमध्ये 21,93,000 चाचण्या करण्यात आल्या आहेत। नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवरती मुंबई पालिकेकडून नवी नियमावली जाहीर होणार आहे। आज पालिकेकडून ही नियमावली जाहीर होईल। कोरोनामुळे यंदा सर्व सण साजरे करण्यासाठी बंधनं आली आहेत आणि नोव्हेंबरपासून लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आली आहे। त्यामुळे डिसेंबरमध्ये बार आणि पब सर्व नियम डावलून पहाटेपर्यंत सुरू होते असे देखील आता अनेकदा समोर आलंय आणि हा प्रकार लक्षात आल्यानंतर महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारला पत्र लिहून रात्रीची संचारबंदी लागू करण्याची विनंती केली होती आणि ह्याच पार्श्वभूमीवरती आता नवी नियमावली जाहीर करण्यात येणार आहे। कोरोनामुळे बंद असलेली मुंबईतली नाट्यगृह तब्बल 10 महिन्यानंतर खुली झाली। बोरिवलीच्या ब्रगनंदगार ठाकरे नाट्यगृहात इशारे इशारे में नाटकाचा प्रयोग झाला। नाट्यगृह सुरू झाल्यामुळे निर्माता आणि कलाकारांनी आनंदही व्यक्त केला। नाट्यगृह 50% क्षमतेने चालवली जातात। सरकारनं घालून दिलेल्या नियमांचं पालनही इथं केलं जात आहे। शीख धर्मीयांचे पवित्र श्रद्धास्थान समजल्या जाणाऱ्या मनमाड गुरुद्वारातील सालाना जोड मेळावर यंदा कोरोनाचं सावट पाहायला मिळत आहे। दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने इथे येत असतात। दरम्यान या निमित्तानं गुरुद्वारामध्ये अखंड पठणासह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात। कोरोनाची लस घेतल्यानंतर त्रास होत असल्याच्या घटना अमेरिकेत वाढत आहेत आणि कोरोनाच्या लसीकरणानंतर एक नर्सची पत्रकार परिषदेतच प्रकृती बिघडली आणि त्यानंतर ही नर्स चक्क येऊन कोसळली। अमेरिकेतल्या फायझर, बायोनेट आणि मॉडर्ना ह्या 2 कंपन्यांची लस आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे आणि रुग्णालयात नर्स असलेल्या टिफनी डोवर यांना फायझर बायोनेटची लसीचा पहिला डोस देण्यात आला आणि डोस घेतल्यानंतर टिफनी या माध्यमांशी बोलत होत्या आणि त्याच वेळी त्या चक्कर येऊन कोसळल्या आणि बेशुद्ध झाल्या। I'm sorry. ब्रिटनमध्ये नव्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगानं वाढत आहे आणि नेदरलँड आणि बेल्जियमनं ब्रिटनमध्ये जाणाऱ्या आपल्या विमानसेवा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत। दुसरीकडे इटली देखील विमानसेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याच्या विचारात आहे। ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि लंडन आणि साऊथ ईस्ट इंग्लंडच्या सर्व भागांमध्ये 30 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। बीएड एमएडच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून मुदतवाढ देण्यात आली आहे। बीएडसाठी 25 डिसेंबर आणि एमएडसाठी 23 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे। यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार बीएड अभ्यासक्रमासाठी 18 डिसेंबर तर एमएड अभ्यासक्रमासाठी 16 डिसेंबर ही अंतिम तारीख होती। मात्र तांत्रिक समस्यांमुळे काही विद्यार्थ्यांना अर्ज करता आले नाहीत आणि त्यामुळेच प्रवेश प्रक्रियेत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे। अनलॉक नंतर टप्प्याटप्प्यानं सर्व काही सुरू होईल असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं। मात्र अद्याप शाळा कॉलेजबाबत कोणताही निर्णय झालेला नाही। जानेवारीमध्ये कॉलेज सुरू करण्याचा विचार सरकार असल्याची चर्चा होती। मात्र नवीन वर्षाचा मुहूर्त अखेर
हुकणार असंच दिसतंय, कारण सध्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीचं इतिवृत्त अद्याप मंजूर न झाल्यानं समितीच्या सदस्यांना अद्याप अधिकृत पत्रही मिळालेलं नाही। त्यामुळे महाविद्यालय सुरू करण्यासाठी कोणताही ठोस निर्णय झालेला नाही। त्यात ऑनलाईन क्लासमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं नुकसान होतंय, त्यामुळे विद्यार्थी देखील चिंतेत आहेत। सिंधुदुर्ग नगरी ओरोस इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। या पार्श्वभूमीवरती लवकरच केंद्रीय पथक पाहणीसाठी जिल्ह्यात दाखल होत आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी जिल्हा नियोजनमधून 50 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। फर्निचर आणि पुस्तक खरेदीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निधी पुरवला जाणार आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून राज्य शासनाने जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी परिसरात विविध प्रकारची कामं घेण्याचे आदेश दिले आहेत। शाळेचं मैदान, किचन शेड, संरक्षण भिंत, वृक्षारोपण, गांडूळ खत यांसारखे विविध प्रकल्प इथे घेता येणार आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहिसर ते अंधेरी मेट्रो 7 आणि दहिसर ते DN नगर मेट्रो 2A ह्या प्रकल्पाची पाहणी केली। मुख्यमंत्र्यांनी अंधेरी, समतानगर, दहिसर, चारकोप, DN नगर इथे जाऊन पाहणी केली। त्याचबरोबर मेट्रो 2A च्या कारशेडच्या कामाचा अधिकाऱ्यांकडून आढावा देखील घेतला। मेट्रो 3च्या कांजूरमार्ग इथल्या कारशेडला उच्च न्यायालयानं दिलेल्या स्थगितीमुळे MMRDAची कोंडी झाली आहे। प्राधिकरणानं पुन्हा एकदा आपल्या अन्य मेट्रो प्रकल्पांच्या कारशेडसाठी जागेचा शोध सुरू केलेला आहे। त्यानुसार जोगेश्वरी कांजूरमार्ग मेट्रोसाठी पहाडी गोरेगाव इथल्या जागेची पाहणी नगरविकास विभागाकडे करण्यात आली आहे। ठाण्यातील मोगरपाडा इथल्या जागेबाबतही संबंधितांची बैठक घेऊन मार्ग काढण्याचा नगरविकास मंत्र्यांचा प्रयत्न आहे।